मला फॉलो करणाऱ्या गोड लोकांसाठी आज ही गाजरच्या हलव्याची गोड रेसिपी माझ्या टाईपमध्ये शेअर करत आहे। आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका बरं का। तर मी काय केलं, छोटीशी कढई घेतली, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं, त्यानंतर खिसलेले गाजर टाकलं, त्यावरती परत 2 चमचे तूप टाकलं आणि मस्त त्याला स्लो गॅसवर ठेवलं। आता हे तूप मस्त याच्यामध्ये मुरलं होतं, छान वास पण येत होता खमंग असा। आणि हे तूप आपण घरी बनवलेलं आहे, म्हणजे माझी मम्मी बनवती किंवा मी बनवते, आम्ही घरी साहेब जमा करून हे तूप बनवतो। आता एक जीव मस्त झाला होता आणि लगे वास पण सुटला होता। मग आता याच्यामध्ये मस्त सुगंध येण्यासाठी मी काय केलं, 2 इलायच्या घेतल्या, त्याला हाताने त्याचे 2 भाग करून त्याच्यामध्ये ज्या ब्लॅक कलरच्या बिया असतात ना, ते एका वाटीमध्ये जमा केल्या। अशा प्रकारे मी दोन्ही पण इलायच्या फोडून त्याच्या बिया वाटीमध्ये घेतल्या काढून, आणि नंतर खलबत्त्याच्या बॅक साईडनं त्याला वाटायला घेतलं। हे खलबत्त्यानं मी सकाळी लसूण ठेचला होता, मला लई कंटाळा आहे धुवायचा, त्याच्यामुळे मी काय केलं, त्याला उलटं केलं आणि ठेचून घेतलं, म्हणजे खायला पण लागते मला आणि कंटाळा पण तेवढाच आहे। असो, हे तर जिंदगीभर चालणारच आहे। आता आपलं ही वाटून घेतलेली इलायचीची पावडर मी लगेच ना आपल्या हलव्यामध्ये टाकायला घेतली होती। नंतर मी लगेच ती हलव्यावरती टाकून घेतली। याचा इलायची थोडी पण टाकली ना आपण, तो खूप छान वास येतो बरं का कशामध्ये पण, तुम्ही पण ट्राय करा। परत आता या मिश्रणामध्ये मी 2 चमच तूप टाकून घेतलं आणि परत हलवायला घेतलं। मस्त त्याला एकजीव करून घेतला होता, स्लो गॅसवर त्याला एकजीव करून घेतला। त्यानंतर ना ते सगळे एका साईडला काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये ना मी 2 चमचे परत तूप टाकलं। थोडंसं तूप गरम झालं की मी लगेच त्याच्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकायला घेतले। आता आपण जे गरीब झालेलो आहेत, आपल्याकडे काजू आणि मनुके तर नव्हते, जे बदाम होते तेच आपण थोडेसे कट करून घेतले आणि त्यालाच फ्राय करून घेतलं। त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण करून घेतलं होतं इलायची पावडरचं आणि खिसलेल्या गाजरचं, त्याच्यामध्ये टाकून घेतलं, त्यावर थोडीशी साखर टाकली वाटी। आता हे मी माझ्यासाठी बनवत आहे, म्हणून हे सगळं माझ्या मनावरच चालत आहे। तुम्हाला जसं लागते तसं तुम्ही कमी जास्त साखर करू शकता तुमच्या हिशोबाने। साखर टाकून परत स्लो गॅसवर त्याला छान परतून घेतलं होतं। आता साखर त्याच्यामध्ये मेल्ट झाली होती, लगेच 1 कप दूध पण टाकून घेतलं आणि त्याला थोड्या वेळ शिजायसाठी सोडून दिलं। हे पण स्लो गॅसवरच ठेवायचं। पूर्ण आपल्याला ही जी रेसिपी बनवायची का, ती स्लो गॅसवरच बनवायची आहे, कारण आपल्याला खाली गाजरचा हलवा चिटकायला नकोय म्हणून। मग मस्त आपला हलवा शिजत आला होता, छान शिजला बी होता आणि छान कलर पण आला होता मस्त असा। त्यानंतर ना मी स्वयंपाकाची बी तयारी करत होते। इकडे मी पालकाच्या वरणाला लगेच फोडणी पण दिली होती, पालकाची भाजी बनवली होती आज, त्याला पण उकळी फुटली होती। त्यानंतर आपला हलवा रेडी झाला होता, लगेच आपण वाटीमध्ये काढला, आईला नेऊन दिला। आईला कसं झाला विचारायला गेलो, आईला तो खूप आवडला होता, आईने खाऊन घेतला। त्यानंतर मग मी एक साईडला भात शिजायला टाकला आणि पटपट पोळ्या पण करून घेतल्या। असा होता माझा आजचा दिवस। तुम्हाला रेसिपी आवडली का कमेंट करून नक्की सांगा। आणि मी 4 चपात्या बनवल्या होत्या, कारण आम्हाला 4च लागतात, ते 2 खातात, मी 1 खाते आणि 1 तशीच। मग ती उरलेली चपाती मी टिरूला देते। तर मग असा होता माझा आजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझा आजचा लूक कसा होता।